Hare
जयांचे गिरिया स्मरण होय सकळ गीतेचे अधिक कोमल जयांचे गिरिया स्मरण होय सकळ गीतेचे अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हे चिदानदेगा देवा तुझा विसरण भावा गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रिय संत सज्जन मायबा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला हा अभंग माझ्या देह निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा मागणीपर पराक्रमातील अभंग मिळाला तुकोबराय भगवंताच्या दारामध्ये उभे आहेत मोकळा करण्याला थोडंसं त्याच्यासारखं आणि भगवान परमात्मा तुकोबरायला सांगतात महाराज आमच्यावरती तुमचं फार रोज झाले सेवेचं या सेवेच्या मोबदल्यात काहीतरी तुम्ही आमच्याकडे मागून घ्या तुकाराम महाराजांचा देवा तुझी सेवा करणं ही परंपरेने माझ्या वडिलांची मी राशिका देवा तुझी चरण सेवा साधावया माझ्या वडिलांची माझ्या वाडवडिलांची वर्धोपर्यंत झालेली परंपरा आहे तुझी सेवा करणं तुझ्या सेवेच्या मोबदल्यात आमच्या कुठल्याही कुळामध्ये कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही महात्म्याने काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे आमची ही परंपरा आहे काही मागत नाही पण तरी तुकोबराया देवानी म्हणावं महाराज सगळं खरं पण तुम्हाला माझी विनंती तुमचा सेवेचा बोजा मला झेपत नाही माझा खांदा जड झाला काहीतरी माझ्याकडून होत नाही म्हणून काहीतरी मागा तुकोबरायांनी देवाला पुन्हा सांगितलं देवा तुम्ही म्हणताय म्हणून मी मागतो नाहीतर माझ्या मनात तुमच्याकडे काही मागायचं नाही मग मी मागतो ते देत असेल तर मी मागेल अन्यथा मी मागणार नाही देवाला पहिलं बांधलं आणि तुकोबरायांनी म्हणायला सोडलं देवा मला फक्त तुझा विसर पडून देऊ नको एवढंच मला मनसी काही मागा
तर देवा मी म्हणतो ती मला दे तुझा विसरण भावा. पहिल्या चरणाचा अर्थ साधा सोपा तुमच्या पुढून आणला. देवाने म्हणावं महाराज काहीतरी मागा व्यवस्थित अजून. तुकाराम म्हणता देवा जर तुम्हाला माझा विसर झाला नाही तर तुम्ही काय करणार. तुकोबाई म्हणतात मी तुझ्या गुणांचं गुणगान गाईल, तुझ्या रूपाची मती गाईल, तुझ्या श्रेष्ठत्वाची मती गाईल, समाजापुढे सांगेल की माझा पंडू किती देखणा आहे, किती सुंदर आहे. गुण गाईन आवडी तेची माझी सर्व जोडी. दुसरी चरणाचा अर्थ अत्यंत सोपा आहे, साधा आहे. तुकाराम म्हणून भगवंत परमात्मा मुले ते तुकोबाया ते झालं परमार्थाचं मागणं. तो तुम्ही संसारिक आहात, तुम्हाला मुलं आहे, बायको आहे, त्यांच्यासाठी काहीतरी मागून घ्या. संसार करायचा म्हणलं का लत्ता कपडा प्रतिष्ठा मान पैसा हे सगळं लागतं. तुकाराम म्हणून का देवा त्याला असं बांधण गठोडून फेकून दिले. संसाराच्या नावे वाढता हा तुम्ही धर्म केला. हे सहज चालले पण जरा सहज समजू नका. हे संतांचे विचार आहेत, एक पाकिट घेणारे लोकांचे विचार नाही. तुम्हाला ते ऐकायची काय सवय मला त्याचं काही घेणं केलं नाही. संतांचे विचार आहेत, ते फार मोठे संत आहेत. देवा मी संसार असा गुंडाळलाय रे, तो पक्का गाफड्यात बांधलाय, अशा गाठी मारलाय, कोपऱ्यात फेकून दिलाय, मला त्याचं घेणं देणं नाही. मग त्या संसाराला जर मी पाहत नाही रोखवत नाही तर कशा करता मला त्या संपत्तीचं सोन्या नाण्याचं पैसा पाण्याचं प्रबोधन दाखवतो तू. मला त्याची गरज नाही. तुला द्यायचीच असेल ना तुम्हाला संतांची संगत दे. नरगे मुक्ती धन संपदा संत संग दे. तुकोबाला देवानी प्रथम महाराज संतांची संगत देण्याकरता मानवाच्या रूपाला मानवाच्या जन्माला यावं लागतं. जन्माला इतकं सोपं नाही. मुनी मुक्त झाली भेनी गर्भवासा. तुकोबाई म्हणतात आम्हाला विष्णूचा असा सुरू मला त्याचं काही वाटत नाही. त्या गर्भवासाचं दुःख त्याचं गर्भवासाच्या यातना कुठल्याही प्रकारचं मला त्याचा त्रास कुठलाही जाणवत नाही. पण मला त्याच्या घरी जायची वेळ आली तर तुकाराम म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी पण गुण गाई आवडी. हे जे माझे सर्व जोडी असा साधा सोपा अभंगाचा अर्थ आपल्या पुढे मांडला. झाला आपलं कीर्तन. अनेक वर्षाच्या प्रथा परंपरेतील म्हणजे 25 वर्षाच्या प्रथा परंपरेतील चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अनेक मोठ्यांच्या सहकार्यातून ज्ञानवान गुणवान प्रज्ञावान शीलवान गुणवान संत अधिक महंत त्या सगळ्या भजनी मंडळाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून अन्नदान करणाऱ्यांच्या माध्यमातून सेवा करणाऱ्यांच्या सहकार्यातून देणगी देणाऱ्यांच्या माध्यमातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गणपत महाराज गाळे माझ्यासारख्याला ते गुरुस्थानी असणारे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आणि आमच्या ताई त्यांच्या सहकार्यातून व सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह 25व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. आणि मी जसा लहानपणी महाराज जवळ वाजवायला लागलो साडी म्हणायला लागलो तेव्हा माझा 2 नंबरचा सप्ताह पुढचा आहे. 2 नंबर पहिला थापेवाडी नंतर 2 नंबरला पूर्णा. तेव्हापासून या ठिकाणी कार्यक्रम करतोय. आणि जेव्हा मी वाजवत होतो मी तेव्हा महिषला घाबरत होतो. माझ्यापेक्षा तरी चांगली होती. मग मी जिद्दीला लागलो. आता खरं कशाला जायचे ताकला जायचं गाडीला पडते. आता प्रपंच दोघांच्या पाठीमागं आहे त्याच्यामुळं सगळं पाहावं लागतं. पण आजही हात त्याच पद्धतीने गोड चालते बाबा. आता ते कौशल्य आहे. आता मी घाबरत होतो. आपण काहीतरी फक्त एखादा मुखडा वाजवायचा आणि माझ्याकडून सरपट्या तयार असायच्या. सरपटायच्या आणि मुखडा दाबून धरायचा. हे लोकांची नाही गंमत, ही आपली गंमत आहे. अजूनही तो हात इतका गोड सुंदर बाबा. तो वय लय लहान आहे पण पप्पा ते गोड वाजवत. आपली ओळख नाही ना आमची तर निवड बाबा. बऱ्याच वेळ ते पूर्ण 2-3 क्रॉस नाही
आपले बाबा काय तर योगेश महाराजांची मुलं सगळी अतिशय सुंदर फुलं गोड आहे. विनेवाल्या बाबांचा फेटा ते ॲक्शन गोड सोबत तर काय आता पाठीमागून दष्टपुष्टचे माग वगैरे तर आपणार पुढं सगळ्या सुंदर तुम्ही टाळकरी दादा समोर माझे बसले शंकरन बाप आहेत गुरुस्थानी बाप्पा आहेत पिंपरे दादा आहेत. आता पेटीला ज्यांचं नावच वसंत आता तोच महिना आहे का नाही ऋतूचा महिना तोच आहे तेच पेटी आहेत. मला कशाची चिंता नाही. पहिल्याच भाऊ माझ्या समोर मला बसले सहकारी करायला दादा ऐकून बसले. तुम्ही माता भगिनी आणि शेवटच्या टोकपर्यंत माझे मायबाप पुरुष वर्ग बंधू भगिनी सगळे बसले. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतं दर्शन घेतो. अभंग तुकोबा यायचा शेवटचा दिवस आहे. सगळे रामभूमीचा आपला जन्मोत्सव साजरा झाला बरोबर ना झाला. आज देवाचं प्रागट्यकरण आहे आणि उद्या एका देवाचा काल आहे. काही ठिकाणी आजच जन्म आजच काल आहे. रात्री फलटणला होतो मी पवारवाडीला 3 वाजता घरी आलो. 4 वाजेपर्यंत राम जन्म आणि कृष्ण एकत्र करायचो. काय आज मोहितेवाडीला कीर्तन होतं. बापू इकडे डोकं हँग व्हायचं. मग मी विचार असा केला अरे तू 10वीपर्यंत पावाच्या शाळेत फरक स्पष्ट करा असा एक धडा आम्हाला प्रत्येक धड्याला ते असायचं फरक स्पष्ट करा. आणि अभंग होता गवळण होती दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख लिंगाचे. मग मी अर्थ काय लावला देव हा पण जन्माला आलाय लोकांना सुख देण्याकरता आजचा आणि ज्याचा काला करायचा तो सुद्धा मुख पाहिला तो सुख देतो. मग मी गुरुजी असा गुरुचा फरक स्पष्ट करीत नाही. लोक म्हणजे महाराज जोरात कीर्तन झालं एवढ्या पाकीट जाऊ रामनवमीच्या दिवशी काला आणि रामनवमीचा जन्म उत्सव रामप्रभूचा जन्म उत्सव हा उघड जातात. थोड्या वेळ तिथं थांबून नाही तर इकडे यावं लागेल. म्हणजे सकाळी सावता महाराज आरणगाव बापू कार्यक्रमात तिथे जायचे. दिनरजनी अक्षीधंदा गोविंदाचे पवारे नामस्मरण करायला मिळते. तुम्ही यावर्षी 25व्या वर्षात एवढ्या बहुसंख्येने जास्त हजर आहात. मला असं वाटतं 100% कामं संपत आलेली असेल असं वाटतंय मला. पाणी संपलेला असावा. पावळ आणि खूर पाण्याच्या बाबतीत खळखळा. आपण बांध भाऊ ना शहराचे सगळे पहिल्या भाऊ सगळं तरी काय नाही पाण्याच्या उकळे काय सगळे तर खर्चवरची माणसं आहेत. पण जसे तुमचं चांगले एक वाक्य लक्षात ठेवा मला आठवते आमच्या आधीच्या पिढ्या सुद्धा आणि इतरांची पिढी सुद्धा अजून उपाशी मिळाली नाही. हे ताकद यमाई मातेची लक्षात राहते. कारण आपल्याकडे शक्तीचा अवतार आहे आणि ते शक्ती आणि संत काळूराव महाराज पाठकांनी संत काही साधे नाहीत म्हणत. ज्ञानोबरायांना समाधी स्थान लागली. समाधीमध्ये क्षणविचेता सुरू झाली आणि मग भगवंतांनी निवृत्ती दादांनी विचारलं काय नेमकी गडबड झाली माऊली समाधी स्थिर होत नाही. तुम्ही स्वतःहून समाधीचं स्थान पकड केले मागितली. आम्ही तुम्हाला एक विग्रहामध्ये घेऊन आलेलो आहे. असंख्य वारकरी भक्त मंडळी बाहेर हल्लापोळ करतात रडतात आणि तुमची समाधी स्थिर होत नाही. तुमचं नेमकं म्हणणं काय. तेव्हा माऊलींनी म्हणावं दादाला दादा अरे आई वडिलांच्या नंतर ज्यांनी आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलं पोटाची खळगी बनण्याकरता केंदूरला लाह्या भाजायची आणि त्या पोतुंड्या बांधून आळंदीला आणून आपल्याला खाऊ घालायचे असे केंदूर गावचे संत कामराज महाराज काका समाधीला दिसत नाहीत. मला त्यांचं दर्शन झाल्याशिवाय त्यांच्या मुखातून कथा ऐकल्याशिवाय मला समाधी स्थिर होणार नाही. आता वाक्य मी ऐका संतांचं संतांना जाणलं जातं. देव जाणता देव जाणता संत देव आहेत आणि कामराज महाराज पाठक हे भगवान शंकराचा अवतार आहे. कामराज महाराज पाठक तिथं पोहोचले विवरामध्ये गेले मस्तकावरती ज्ञानोबरायांचा हात ठेवला. माऊलीने सांगितलं काका आजच्या माझ्या समाधी स्थळाच्या समोर समाधीचं कीर्तन तुम्ही करायचं. एवढी मोठी त्यांची ताकद ते संत सुद्धा आपल्या केंदूर गावात लक्षात राहू द्या. म्हणजे आपल्याला घरगती सायास जावे मनांतरा सुखी येतो घरा म्हणजे आपल्या सुखी येतो घरा शेजारी नारायण पण आहे आणि शक्ती सुद्धा आई यमाई मातीची आहे. पप्पा आपलं भाग्य एवढं सोपं नाही.
आपली पंचक्रोशी जी आहे, पंचक्रोशी आपली अत्यंत पुण्यवान आणि पवित्र आहे. गंगाजी मोबाद करूस तुकोबा यांचा अनुभव झालेला, ते संत सुद्धा आपल्याकडे आहे. थोड्या उजव्या हाताच्या अंतरावर गेलं का ज्ञानेश्वर महाराजांचं स्थान आपल्याला भेटायला. जगाचे आई विश्वास ज्ञान, किती ज्ञान जर असा विचार केला, किती ज्ञान, त्या ज्ञानाची गणिता करता येत नाही, ते गणितच करता येत नाही, त्या ज्ञानाचं मोजमाप करता येत नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. कीर्तन टाइमपास नाही करायचं ना, तुम्ही जे इकडे लागणार तुमच्या वेळेत असताना मी पखड वाजवायचो ना, तर चांगलं ऐकायचो. चांगलं ऐकत असताना एकदाच फक्त गुरुजी मला म्हणजे सदानंद गुरुजी मी जरा काहीतरी धुंदीत असत, बापू धुंदीत असत आणि ते प्रमाण म्हणून गेले आणि मला म्हणजे सांग मी कुठलं प्रमाण म्हणतो. मग मी काही काही कीर्तन द्यायला घेत कीर्तनामध्ये लई बारीक लक्ष लावायला लागते. कीर्तन कोणाचं असतो आणि कीर्तनामध्ये सेवा करणारा जर सोडत्यापणा केला, सेवा करणारा मी एकट्याला नाही बोलत, वाजवणारे पेटीवाले टाळावाले ते जर म्हणले ना जाऊ द्या ना येते प्रमाण पण नाही द्यायचं, नको देऊ. हे देवा कुणाचे काय गेले, ज्याचे त्याने आले केले. मला नाही वाजवायचा पठाव, नको वाजवू. काय महाराजाचं जायचे कीर्तन करायचं. देवानी सेवा करण्याकरता संधी दिली, आधी सेवा करतात कर, नाही तर मुखला त्याच्यातून मला वाक्य बोलायला. बापू इथं काही कोणाचं जात नाही, लक्षात राहू द्या. ज्ञान दिलं का ज्ञानोबर आहे का. तिथं परत पीएचडी करणाऱ्यांनी माझी ज्ञानेश्वरची पीएचडी झाली, गाठ्यावरती पीएचडी झाली, भागवतावरती पीएचडी झाली, विलय मोठा तत्ववेळ झाला. गपचूप शांतपणा करू नको, तुझी डिग्री फक्त पोट भरायला होती. बाकी करते थोडस माझ्या ज्ञानोबऱ्याची डिग्री पोट भरायला होती नाही, अख्ख्या विश्वाने ज्ञानोबऱ्याच्या ज्ञानावरती पोट भरावं एवढी मोठी डिग्री ज्ञानोबऱ्याची लक्षात राहू द्या. डिग्री करता येत नाही महाराज. आपण जे डिग्री घेतो ते फक्त आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता त्या डिग्री लक्षात राहू द्या. पगार पाणी पैसा मिळवण्याकरता त्या डिग्री आपल्याला मिळतात. पण माझ्या ज्ञानोबांची एवढी मोठी डिग्री, कुठलाही विद्यार्थी जर ज्ञानेश्वरीमध्ये आळंदीमध्ये जर 4 वर्ष राहिला आणि त्याने ठरवलं की मला 4 वर्षात मृदंग चांगला आलाच पाहिजे, त्यांनी प्रॅक्टिस सोडून बाकीचे कुठे केले नाही, कमावली त्याच्या कृपा करते आणि 4थ्या वर्षात त्याचा क्षेत्रात प्रफल आणखी माझ्या ज्ञानोबांची ताकद. ठरवलं त्यांनी 4 वर्ष मला जो महाराजांच्या संस्थेत करायचे, मला कीर्तनकार बनायचे. ज्ञानोबा त्याच्या कृपा करतात आणि ते जर असला तरी मला कीर्तन करतो म्हणून. आता रेडा बोलायला ते लावतात म्हणजे हे रेडा ते बोलायला लावणार नाही, साधा केलं नाही. म्हणजे मला हे सांगायचे ते ज्ञान, ते ज्ञानोबर आहे आपल्या जवळ आहे, महाराज आपल्या जवळ आहे. ते ज्ञान घेऊन त्या ज्ञानाचा उपयोग आपण किती चांगला केला पाहिजे, किती सद्मार्गाने जीवन जगलो पाहिजे, शेवे देवे रहित आपण जीवन जगलो पाहिजे. माझे तुझेपणा सोडून एका आईच्या लेकरावने आपण जीवन जगलो पाहिजे. तेव्हा ज्ञानोबऱ्यांची तुकोबऱ्याची किंमत आपल्याला कळली असं म्हणावं लागेल. एका ठिकाणी महाराज म्हणले त्याचे ना, मी तू पण जाऊ दे तुरे एकची घोंगडी तांबड होणारी. एका ठिकाणी संत म्हणले मी कानोबा तुझी घोंगडी आम्हाला काय तुझी त्या संतांनी आपल्यासाठी एकजुटीने, तुम्ही आम्ही एकजुटीने कामत करावं, आपल्या जीवनात उच्चांक व्हावा, समाजामध्ये मान प्रतिष्ठा आपल्या प्राप्त व्हावी असं वाटत असेल ना, तर जवळच्या सगळ्या संतांचा आदर्श म्हणून आपण बदललं पाहिजे. मराठवाड्यामध्ये मोठमोठे महात्मे जन्माला आले आणि कलियुगामध्ये संत झाले. बापू गडावरती त्यांची मंदिरं झाली. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ हे कलियुगातले संत आहेत महाराज. कलियुगातले का संत झाले? कामक्रोधावरती विजय मिळवला, वाणीवरती विजय मिळवला, नेत्रावरती विजय मिळवला आणि पंढरीच्या पांडुरंगाला त्यांनी एकच साकडं घातलं. देवा कुठल्याच प्रकारची व्यथा, कुठल्याच प्रकारचं व्यसन आणि कुठल्याच प्रकारची ममता, आदुरता, लोभ किंवा अहंकार अंतःकरणाला चिटकून देऊ नको. आम्हाला जगाचं कल्याण करायचे. जे जगाचं कल्याण करतात ना 100% त्यांची मंदिरं काही लक्षात राहू. आपण सगळेजण कथा कीर्तन ऐकतो, आपला उद्धार व्हावा म्हणूनच ऐकतो ना. मग जीवन जगताना त्यांनी काय का आता निदान इथून पुढं तरी भगवान कृष्णाचा फोटो पुढं ठेवायचा.
आणि त्या कृष्ण भगवान परमात्म्याला सांगायचं मला माहित नाही देवा माग माझा दिवस कसे गेले, चूक आहे का बरोबर आहे हे मला माहित नाही, पण इथून पुढचा काळ माझा देवा इतका चांगला जाऊ दे, मला पुन्हाच विषयी कसं वाईट करण्याची बुद्धी देऊ नको. कृष्ण भगवान परमात्म्याला सांगायचं आणि देवा माझा शेवट गोड कर. यासाठी केला होता शेवटचा दिवस देवा माझा शेवट चांगला झाला पाहिजे, तुझ्या चरणाशी मी विलीन झाला पाहिजे. माऊली आपण नुसतं म्हणतोय पण तिथपर्यंत पोहोचत नाही. भगवान कृष्ण एकदा गेले मीराबाई जवळ गेले आणि मीराबाईला विचारलं मीराबाई तुझी काही इच्छा आहे, तुझं काही म्हणणं आहे. मीराबाईने आपलं म्हणणं आपली इच्छा व्यक्त केली, आपलं पूर्ण व्यक्त केलं. देवा तू म्हणतोयस ना तर मी तुझ्याकडे इच्छा व्यक्त करते, मागणं व्यक्त करते, तेवढी माझी इच्छा तू पूर्ण कर. काय करायचं, काय तुझं करायचं. जेव्हा माझा अंत समय जवळ येईल, मी शेवटचे श्वास मोजित असेल, त्या शेवटच्या समयाला तो माझ्या जवळ असावा अशी माझी इच्छा आहे. काही मागणी नको. आणि आपण म्हणायला लागलो तर माझी काहीच इच्छा नाही, माझा शेवटचा स्वप्नाच्या मांडीव धावा एवढी आपली इच्छा आहे. आणि मीराबाई म्हणते तू माझ्या जवळ असावा, मला दुसरं काही नको देवा. बरे तुला विनंती करते देवा, समोर येताना एकटा नाही दिसला पाहिजे, राधाबाई समोर असली पाहिजे. तुम्ही दोघं माझ्या समोर आले ना की माझ्या जीवनाची कृत्यता होऊन जाईल. देवा काही सुंदर रचना केली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वन सिवत हो, मेरा सावधान निकट हो, जब प्राण तन से निकले, इस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, इस वक्त की है याच्यापेक्षा मला आता तुझं काही नको. राधेला बरोबर घेऊन ये आणि मला शेवटचं प्रदर्शन दे, एवढंच तुझ्याकडे माझं मागणे. साधू संत देवाला सांगतात तुझी माझी इच्छा पूर्ण करायची असेल ना वास माझ्या डोळ्यासमोर तू जाऊ नको, मला तुझा विसर करू नको. बोलायला सुरुवात करतो. तुमच्या लक्षात असेल तुम्हाला आणि मला जर आपल्या जीवनात उद्धार करायचा असेल ना फक्त 2 अक्षरांमध्ये बापू उतारो. किती अक्षरांमध्ये? 2 अक्षर. लई परमर्थ करावं लागत नाही. हे ज्ञानेश्वरी दाखवून वाचत बस, हे गाठण दाखवून वाचत बस. वाचित असताना मैनाई भाव म्हणे देवा मला असा वरच्या अंगाचा परमर्थ करून देऊ कळत नाही ना. म्हणजे तोंडाने वरून परमर्थ दिसायचा आणि मनामध्ये परमर्थ असायचा. असा कपटी परमर्थ देवाला अजिबात समजत नाही मला. त्याच्याकरता तुमच्या लोकांची एक मोहिनी मन चंगला तो किती सोपं होतोय. ज्याचं मन मोकळे, ज्याचं मन निष्कापी आहे, ज्याचं मन पापी नाही ना यांनी लय देव व्हायची गरज नाही ना अजिबात. मी कशा करता बोलतोय आज 2 अक्षरात आपला उतारो केला. 2 अक्षर आजचा अभंग जर बारका निमित्त केला तर हेची सकारात्मक शब्द आहे. किती अक्षर आहे बोला ना. बोल लागा ना. लांबचा महाराज आहे तुमचाच महाराज आहे. बापू किती अक्षर आहे? 2 अक्षर आहे. हेची पुढचे पण 2 शब्द आहे का? 1 शब्द आहे का? दान किती अक्षर आहे? पुढचं बघा देवा 2 अक्षर. हेची दान देगा. पुढचं बघा तुझा 2 अक्षरामध्ये आपला उद्धार येणार. आपण तुम्ही बारीक व्यापक घेतो. 2 अक्षरात 2 अक्षराचा उद्धार जनावराला कळला. 2 अक्षराचा उद्धार मढ्याला कळला. 2 अक्षराचा उद्धार विकाळाला कळला. जरा वेगळंच हे संदर्भ याचं थोडं वेगळं. मला असे म्हणून महाराज लय असे परतदार कीर्तन झाल्यात, तुमचं पण परतदार झालं पाहिजे. मी मनात म्हणलं टीव्हीवर जवळ करीन. बोलून बोलून दम लागतंय. एवढं सोपं नाही ना बोलून बोलून. रोजचे कीर्तन सकाळ संध्याकाळचं वचनाचं दम लागतोय. शेडजे लावायचे ना बापू. शेडजे वरचा माईकला हात लावून आधार धरावा लागतो. परमार्थ इतका सोपा नाही. परमार्थ मध्ये त्रिपुराच्या गोष्टी
मला रडत टाकले, श्वास नश्वास तुटून जाते. काय शब्द वापरत होतो मी? 2 अक्षर तुमचा माझा उद्धार होतो. काही लागत नाही कोणाचा मागायला. चला आपण त्या वेळेला जाऊन एकदा विचारू, का रे तुझ्या जीवनाचा उद्धार करून घेतला? काय नेमकं केलं? काय नाही म्हणला, बाबा मला फक्त माऊली म्हणजे कोण बोल. तुम्हाला कळतंय का फक्त मी बोललेलो? किती अक्षर? 2 अक्षरात माऊली मला म्हणजे कोण. पुन्हा त्यांनी माझ्या सगळं काही बोललेच नाही आणि मी लगेच बोललो. जर त्या क्षणाला मी बोललो नसतो तर माझा उद्धार झाला. म्हणून मी त्यांचं ऐकलं. मरेल्यासारखं सुद्धा आपण म्हणा देवाला हेच हेच नाही, मला दुसरं काही नको दे. जसं रेगाचा तो उद्धार केला तसं ते होते गेले तसं तो उद्धार जाऊन ते बोललं. आता आपल्याला किती म्हणा बोला बोलायला गेला काय का नाही. म्हणजे रेडा बोल म्हणलं काय एका शब्दात 2 अक्षरात बोलला महाराज. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भविदांचा हरविला. बोल म्हणलं बोलल्या आणि फाटेला आलं आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. माऊली म्हणे मी तुला आता इथून काही करून आलेलं देणार. पहिला मला मुली कशाला आधी घेता काही लागत नाही. मला इथपर्यंत आल्या माझ्या कृपा केली, माझ्या मुखातून वेद म्हणून घेतला. मला 100% गॅरंटी चंद्र सूर्य अशाकडे माझी कधी राहणार आहे. आता मला दुसरं काहीच नको. तुमच्या मांडीवरती मला मुक्ती द्या. हे चिरान देगा देवा अशा किती सोपी रेड्याची मान ज्ञानोबाच्या मांडीवरती आणि प्राण सोडला. आपल्याला तुम्ही प्राण सोडायला म्हणजे देवाचा बाप बिगर मांडीचा मेला आणि बाबरीच्या मांडीवर घ्या. कळतंय का तुम्हाला? थोडस जटायू त्याच्या पोराच्या मांडीवर गेला आणि बाप बिगर मांडीचा गेला. कोण म्हणा ना आज जो बाबा जन्माला त्याचा बाप राम 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 प्रभूचा बाप दशरथाच्या बिगर मांडीचा मेला आणि इकडं जटायू देवाच्या मांडीवर मेला. आपण पण म्हणा देवा बाकी काय लागत नाही, तुझी मांडी दे. काही लागत नाही. प्रत्येकाचं मागणं इच्छा एकच आहे, तुझं भजन दे, तुझी भक्ती दे, तुझं ज्ञान दे, तुझं वैराग्य दे, मला मुक्ती दे. बापू काही लागत नाही, काही लागत नाही माणसाला. पण आपण ते मागत नाही आणि देवाकडे गेलो पानपुरी एवढेच असतं. पुन्हा पुढे गेलो बरं बोला शपथ आहे तुम्हाला देवाची. देवाची शपथ आहे. पानफुल तेवढेच 10 रुपयाचं पानफुल. ते बी माऊली देवाच्या पायावर कोणीच तरी गेलेलं असतं. तिथून ते सगळे भगवत लोक तेच आहेत त्या दुकानात बोल करीत असत्या. तेच 10 रुपये तेच पानफुल, तेच 10 रुपये तेच पानफुल. आणि तिथं गेलं त्या देवाच्या पायावर व्हायचं आणि देवाकडून काय काय मागणी करतात लोक. बाबा 10 रुपयाच्या पानफुला देवा मुलगा असा जन्माला घाल की त्याचा ते डोक्यात झेंडा लागला पाहिजे, मोठा शिकला पाहिजे, बिल्डिंग त्याला मिळाल्या पाहिजे, गावातला तो एखादा कर्तव्यगार महात्मा झाला पाहिजे, पुरुष झाला पाहिजे, देखणी मुलगी त्याला मिळली पाहिजे, त्याला 2-4 मुलं झाली पाहिजे, त्याचा संसार मोठा झाला पाहिजे, त्याचा एक मांडव गेला पाहिजे आणि माझ्या डोळ्यात एकच मांडव पालथा वाढावे संसार नाही व्हावे आपल्या देव संसाराच्या मार्गे. आता साधू संतांच्या देवाच्या मागण्याचा आपण पाहिल्या मार्गाने गंमत पाहतो तुम्हाला कळेल. माझं बाकीचं ठेवतो मी 2 अक्षरात तर तुम्हाला कळेल. चोखोबाईंनी मंगळवेढा सोडला. पत्नीने सुद्धा त्या गोष्टीला दाद दिली. सोयरे मला आता गावामध्ये गंमत नाही, मला त्या पांडुरंगा विना मला चैन पडत नाही. मला असं वाटतं पंढरपूरला जावं
आणि त्याच्या सानिध्यात चंद्रभागे मातेच्या तीरावरती कुठतरी पर्णकुटी टाकून राहावं अशी माझी इच्छा आहे. सोयराबाई म्हणजे तुम्ही म्हणजे प्रति परमेश्वर आहात. तुम्ही जिथं राहाल तिथं मी यायला तयार आणि तुमच्या पाया पडतो बरं का. मालकाचं ऐकायचं. मालकाचं मालक तुम्ही गप्पा झाले सगळे नवऱ्या माझ्या म्हणा ना नवरा ऐकत का उलट येतो ऐकाय का थोडस निघाले ना पंढरपूरला दोन ना. पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरची स्थापना झाली. चंद्रभागेची आंघोळ झाली. आता कोण तो खोबा आहे पंढरपुरामध्ये सगळा गावमावा वाढला. जर लक्ष लावून बारीक आहे का सगळे प्रसिद्धी तो खोबायचे झाले. हिंद समाजातले असल्यामुळं मंदिरात जाऊन दिलं नाही. काय अपेक्षा मला तुझं प्रमाण असे यारे यारे लहान याची भरती नारीवर करावा विचार मुलगे सगळं असे ते आई अधिकार योगी सगळं माहिती असताना सुद्धा चोखोऱ्याला मंदिरात जाऊन दिलं. दरवा केले काय एक दिवस रुक्माई माता म्हणाल्या देवा सगळ्या भक्तांना तुम्ही भरभरून देता आहोत. आपल्या चोखोऱ्या द्या ना काहीतरी मंगळवेळा सोडलाय गाव सोडलंय गरीब आहे झोपडीत राहतात ते. मग देवानी म्हणावं नेमकं काय करावं. द्या ना म्हणे पाहिजे ते त्यांना देऊन टाकतो म्हणे. मग प्रयत्न करतो म्हणे पण मला गॅरंटी वाटत नाही की चोखोऱ्या ते स्वीकारतील म्हणून. त्यांना गाड्या माड्या धन द्रव्य लागत नाही. त्यांना फक्त लागतं भजन. माझं विसर व्हावं लागत नाही त्यांना एवढं त्यांना लागतं. मग प्रयत्न करून पहा ना. गरुडाने जरा चमचा हलवला. गरुड वाहन गंभीरा देवाचं वाहन. देवाला म्हणला तुम्ही नका काळजी करू बोर्ड कोवरच्या हाताने घेत नाही पण खालच्या हाताने घेतात. मला कळलं असं गरुड देवाला म्हणला. देवाने नक्की काय म्हणायचे कसा घेताय तुमचा चोखोबा ते मी पाहतो. हिरे माणिक मोती 3 घागरी माझ्याकडे भरून द्या. जो त्या चंद्रभागेच्या तीरावर लिंबाच्या झाडाखाली एक चिप आहे त्या चिपेवरती जाऊन ते भजन करतोय ना त्याच्या आधी मी ते सगळे 3 घागरीचे जे हिरे माणिक होते ते नेऊन ठेवतो आणि कसा घरी घेतलाय तो महाराज ते मी पाहतो. असं कोण म्हणलं गरुड मी म्हणलं बघ प्रयत्न करून पाहतो. मला माझ्या भक्तावर ते विश्वास आहे कारण त्यांना त्याची कसली गरज लागत नाही. तू कशी त्यामुळे तेव्हा इकडं घेतल्या त्या चोखोबाऱ्याच्या आधीच पहाट जाऊन त्या घागरी तिथं त्याने त्या चिपवरती ठेवल्या. सोयराबाई उठली आंघोळ पांघोळ केली आणि आपली मालकाची जागा स्वच्छ लिंबाखाली करायला गेली. कारण तुला माहिती माझा मालक लिंबाच्या झाडाखाली भजन करतो. तुम्ही ऐकताय ना मालकाची जागा स्वच्छ करायला गेली. आता मालक उठतोय त्याच्या कोपऱ्या येतेच का इथे तेवढं झालं का ती म्हणजे मी आलेच जाऊन थोडं पाणी उतरा आणि मुली देऊन ठेवा आणि जर चालू व्हायच्या जर एखादा तो ठेवला तर पटकन स्वयंपाक करीन चहा पण तुम्हीच करा. मार्किन बाय आणि सोयराबाई पहिली उठायची लिंबाचा ओटा तो पार स्वच्छ करायचे झडलोट करायची माझ्या मालकाचं भजन करायचे. तिने लांबून पाहिलं करायचं इथं घागरी दिसतात जवळ गेली काय करत्या घागरी पाहिलं तर हिरे माणिक मोती 3 घागरी भरलेल्या होत्या. तिथं जर पिंगळे महाराजाची बायको शोभा नावाची बाई जर असती तर नेमकं काय झालं असतं बोल काय झालं काय झालं असतं. ती म्हणजे असती बाया ही प्रभा पावलाय पावला सरा पावला माझ्या जमिनी भक्ती केली त्याचं भजन गायले त्याच्या मोबाईलच्या पूर्ण निकली मिळालं ना त्याला पकडा घरी चला झोपडीत असं केलं असतं सोयराबाईंनी. काही सोयराबाईंनी पाहिलं आणि शिवाजी भाऊ तिने तोंडातला तुका बाहेर फेकला. बाया म्हणजे कोंडा रोग आला कोंडा माहिती माझा नवरा जिथं भजन करतो माझे चोखोरा जिथं भजन करतो ना तिथं घाण करून कोणीतरी गेले गेले काय म्हणजे की चरित्र म्हणतात खोबऱ्याचं म्हणतो घाण करून गेलं पाहिजे कुणीतरी ती पळत पळत आली ना आपल्या मालक म्हणजे तुमच्या पाया पडते आज आंघोळ पिंगोळ झाले का तुम्ही तिथं भजनाला जाता ना म्हणजे लिंबाच्या झाडाखाली अजिबात जायचं नाही. ती जागा अशुद्ध झालेली काय झाली शब्द करतोय ती जागा पवित्र राहिलेली नाही. तिथं कुणीतरी विष्ठा करून गेले म्हणजे घाण पडलेली आहे तिथं पाहिजे लोक पण तू खोबऱ्यामध्ये चालते तुझं ऐकतो सोय ते तिथं जाईनी
तिथे दिवसभर तो खोबरा गेलेच नाही. त्या लिंबाच्या झाडाला सुद्धा दुःख निर्माण झालं. लिंबाचं झाड म्हणू लागलं, माझे चोखोबा जर माझ्या खाली भजन करायला येत होते आणि आता ते भजन करायला येत नसेल ना, इथं मला राहून तरी काय करायचे. लिंबाचं झाड वाळलं ते बापू, वाळलं लिंबाचं झाड ते. गरुड बिचारा तिथे येऊन पाहतोय तर घागरी तशाची. ते देवाकडे येऊन, देवा तुम्ही म्हणत तसं झालं गड्या, घागरी तिथंच आहे, मग आता काय करायचं. डोकं तर घागरी घेऊन या. अरे आपण सगळेजण त्याचं बंदपुटी त्या घागरी घेऊन जाऊ. रुक्मिणी मातेने, देवानी आणि गरुडाने त्या घागरी घेतल्या ते घालून तिघांनी आणि तो खोबऱ्याच्या जवळ गेले. सांगा तो खोबा इकडे या. तो खोबऱ्या देव म्हणलो बाहेर आले. काय देवा, हे सगळं तुमच्या करता आणलंय. तो खोबऱ्या हात धुवून देवा सगळं घडू लागले. देवा काय याचं करायचे हो, हे जर माझ्या नजरेत बसलं तर मी फार प्रकार महाल तयार करी, सुंदर महाल तयार करी, गाड्या घे. पण देवा त्या महालामध्ये त्या गाडीमध्ये 100% तुमचा विसर मला पडत का, मला तुमचा विसर पडत. तर यामुळे जर तुमचा विसर पडणार असेल तर देवा मला याची गरज नाही, मला फक्त तुम्ही पाहिजे, मला दुसरं काही लागत नाही. तुझा विसर. संत मंडळी संपत्ती पाहत नाही, संत मंडळी मान पाहत नाही, फक्त देवाचा विसर होऊ देत नाही. ही संतांची ख्याती लक्षात राहू द्या. जगद्गुरु तुकोबारायला बापू देवाने असा प्रश्न विचारला, महाराज एवढी सेवा करता, नामस्मरण करता, भक्ती करता, भंडारा भामचंद्र गोराडा दगडवरती भजनाला तुम्ही जाता, एवढं चिंतन करता तुम्ही. बघा ना म्हणे मी कोणाकोणाला कुठल्या कुठल्या जन्मात काय काय दिले. तुकाराम म्हणे तेव्हा काय काय दिले सांगा ना यादी एकदा. तेव्हा देव म्हणू लागले, राम अवतारामध्ये एका बाईला मी गोलोक दिला म्हणे. कोणाला? एका बाईला मी गोलोक दिला. कोणाला? बोला ना. एका बाईला म्हणजे शबरी मातेला. शबरी मातेने असं भजन केलं, असं भजन केलं, रात्र निवड डोळ्यात केस धरून त्याची वाट पाहत होती. 8 दिवसात एखाद्या वेळेला कोणतरी म्हणलं असेल, देववीरे रामजी का पावन हो, शबरी की चोटिया पावन. त्यांनी मध्ये रात्र निवड सदा नाम घोष प्रभू हरे कथा केले सदा चित्ता समाधान. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे देवत. सारखं भजन, सारखं वगैरे कोणाचं ताळे वाजून म्हणू लागा, राजा राम 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 सीता चिंतन ऐकून तुम्ही आमच्या परीक्षा घेणार आहे. पण भजन म्हणजे तुमच्या माझ्यासाठी ना. भजन करा ना. तुका म्हणे हे भजन प्रमाण काही भजनाला काय किंमत आहे. तर मग असं काय झालं, देवी दिला तुझे भजना गोवटा पण तुझ्या घराला माता बाकी आजचा वेळ तो सांगत बसत मला तुमच्या भजनाच्या अपेक्षा आहे ना. तुम्ही पुढे जाणार लेकरच होती चालायचं. भजन म्हणत नाही. भजन कोणाकोणाला भजन म्हणायचं नाही. तिने हात म्हणायचं नाही. मी काय म्हणतो, कोणाकोणाला भजन करायचं नाही बाबा. ज्याला भजन म्हणायचं नाही त्यांनी हात करा. मला भजन नाही म्हणायचं, मला त्या टीव्ही महाराजाचं ऐकायचं नाही. करा बोला, मला भजन नाही करायचं. आता ज्याला ज्याला भजन करायचे तुम्ही बोल, तुम्ही हात वर करा. एक नाही
दोन्ही हात वर करा. वा. आणि टाळी वाजवून भजन तुम्हीच करायचंय, मी फक्त पुढे म्हणणार आहे. हा, टाळी वाजवू. फक्त चाकला वाजवायचा आहे, बारीक फोडायचं नाही, टाळावली काहीच करायचं नाही. हा, मस्त. आणि करा ना जरा टाईट हात करा ना, काय होते याला काय अर्थ आहे का? जर आपल्या काका मावशी पती मालक कोणीतरी इष्टीत असतो तर फार असा हात इष्टीत ते स्वतःवर असा हात असतो आपल्याला. देवाचं भजन करायचं ना, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी चाललंय. महाराज राजा राम 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 सीता राम राम राम. छान भजन केलं. हो, तुमच्यासाठी आपण एकदा काय कारण संसारामध्ये व्यापलेली माणसे आपण सगळे, आपल्याला मुलं बाळ घरदार शेती पोती पाहुणे रावले सगळं पाहावं लागतं. त्याच्यातून आपल्याला भजनाचा विसर पडतो आणि परत भजन मुखातून यावं म्हणून तर आठवणीला हरिणाम सत्याचं मी गेलं, त्याच्यापेक्षा दुसरं काय. आणि इथेही जर भजन नाही केलं मग मात्र त्याचा काही उपयोग नाही. छान भजन केलं, तुम्हाला परत मनापासून धन्यवाद. असं कोणी भजन केलं आपला विषय तिथं आलता ना, कुणी शबरी मातेने भजन केलं. वा, गोड रात्रंदिवस भजन करायचे महाराज. फार वय झालं होतीच, अंगावर सुरकुट्या पडल्या, त्याच्या सुरकुट्या पडल्या.
बघवे कपडे, गुरु सांगते तसं राहायचं, शेंडी ठेवायची, हे करू ऐकलं रे तर कळेल तुम्हाला, ऐकून नाही कळायचं. गुरु सांगत तसं राहायचं. आता तोंडाव गुरु गुरु मारू गुरु गुरु, काय साधा खेळ का महाराज. मग सुदाम देवाला भूक लागायची, ते देवाचा प्रसाद करून खायचा. दोघं जण लाकडं आणायला, मुळे आणायला सुन द्यायचं, सरपण आणायचं, झाडून करायची, सारवण करायचं, कुटुंबाला तिथं चालू झाल्या. एकदा सुदाम देव असे पाठीमागे थांबले, भगवान परमात्मा पुढे गेले, डॉक्टर सुनील ऐकतकडे पुढे जात असताना जेव्हा पुढे गेले, गुरु मातेने सांगितलं की आता तुम्हाला भूक लागेल, मी तुम्हाला थोडे फुटाणे देते, दोघं वाटून वाटून निम्मे निम्मे खा, निम्मे निम्मे दोघं. पुन्हा चालत नाही. देवाला ते कळलं की आपल्या वाट्याचे फुटाणे त्याच्याकडे मित्राकडे गेलेले, भूक लागल्यावर खाऊ. पण देव म्हणला मित्र किती योग्यतेचा आहे तपासून घेऊ. मग देवाने काय केले, जंगलात गेले. गेल्याबरोबर सोसाट्याचा वारा चालू केला, नसलेले काळे पिवळे ढगगोळ तयार झाले, वेगा गडगड करायला लागल्या. वारा सोसाट्याचा सुरू झाला आणि धो पाऊस चालू झाला. इतका पाऊस झाला जंगलात पाणी गुडघ्याला लागायला लागलं. सुदामदेव म्हणू लागले, कृष्णा आता बुडून मारायची वेळ इथे गड्या. तर कृष्ण भगवान परमात्मा म्हणतात, चल मी तुला रेट देतो, तुला वर नेतो. म्हणजे देवा आपल्या भक्तांकडून येतो, वर नेतो. देवाने त्याला वर नेलं आणि ते घोड्यात गेलं. म्हणलं कृष्णा, म्हणलं घोड्यात थांबू नको, मला पण वर यायचे बाबा. सुदाम्या एका फांदीवर एका फांदीवर गेलं. पाऊस पडत होता, खाली पाणी व्हायला लागलं होतं. भगवान परमात्मा सहस्त्र गेले, घोडा गेले, त्याच्याकडे पाहिलं आणि देव म्हणजे मनात नाही म्हणत, जर मी त्याच्या फांदीकडे गेलो तर फांदी मोडत, त्यापेक्षा पुढच्या फांदीवर मी जातो. नीट ऐकलं तर कळेल. देव एका फांदीवर की एका फांदीवर याच्या लक्षात नंतर आलं. गाडी आईने मला फुटण्याची पोचुरी दिली आणि भूक लागली. सोडीन पाहता काय त्याने तडा 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 चावायला सुरुवात केली. कृष्ण भगवान परमात्मा म्हणजे सुदामा थंडी लागायची काय रे, नाही जाता त्या हा काय करीत होता, फोटाने खातो ते विचार फोटो बोलू शिवाजी हो म्हणला खरे खरे कृष्णा लई थंडी लागली का त्या नसतं जाता आपले त्या देव म्हणला जवळ का माया सर्व खोटा बोलतो तुला गाताव गातच आपल्याला लागली. जो देवाविषयी, जो धर्माविषयी, जो नीतीविषयी, जो संप्रदायाविषयी खोड्या करेल, खोटा वागला, शेवटचा काळ त्याचा गाताव गाता आपल्याला गाठी. काही गोष्टी जरा समजून घेत आहे, पद्धत नाही. भागवतातलं सांगते तुम्हाला, भागवत काय होत असतं दातावण्यात आपल्याला होतं. या देवाशी म्हणे पाऊस उघडला, एकटे सगळं चणं खाल्लं आणि तिथून बिचारे ते निघले मोळे घेऊन तिथं आले. आल्यानंतर आता पुढचा होतो पाऊस पाणी संपला होता, दोघांचा अभ्यास झालेला होता, सगळा कार्यक्रम संपला आणि दोघेही आता आपल्या गुरुकडे गेले. गुरुजी आमचा अभ्यास संपला, आम्हाला आपल्या गावाला जायचं. गुरुजी म्हणजे खुशाल जाऊ शकता. दोघांच्या गावाला गेले, कीर्तन दोघांच्या गावाला गेले. कालांतराने भगवान श्रीकृष्ण गोरखीचा राजा गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला. कृष्ण राजा झाला, सोन्याच्या शेसरो बसला आणि हे आपल्या राज्यात गेलं. दुष्काळ पडला, झाडाला पाणी राहिली नाही, लोकांनी पोटासाठी गाव सोडलं, अन्न करून लोक तडफडायला लागले. 4-10 लोकांनी आपल्या गावाचा बळ धरून राहिला. काही सूचना अख्खा दृष्टांत सांगायला गेले नाही. सुदाम देवाची परिस्थिती अत्यंत खालवलेली होती, अत्यंत खालवलेली होती. पत्नी मात्र हुशार होती. पत्नीने सांगितलं, आहो एवढ्या हाना दिवस आपण पाहतोय, 2 साड्या 2 रंगाच्या दोन्ही घालून मी घालते, मी तुमचं कर्तव्य म्हणून पार पाडते. बरोबर आहे काही जुन्या कार्यक्रम नाही, बाया 2 रंगाच्या साड्या आणि मग तो बिगर शिलाईचं ते मशीन, तिचं नाव काय मला सोयी दोरा दादा वस्तू किती जुन्या काळात आपल्या वडिलांचा आपल्याला आठवत. मग त्याला काय म्हणतात
कुणीतरी त्याला हे बघा काय हे पोर आहे ना काय सांगता येईल तुम्हाला माहिती आहे त्याला काय म्हणतात त्याला मधून सोयीने जे सेवित येतात ते असं तुम्ही काय सांगता तुम्ही काही काय तुम्ही दंडावरचीच माणसं आहेत महाराज त्याला दंड म्हणतात दंड आता जर आपल्या लेकराला माहित नाही त्याला दंड तर इंग्लिश मिडियम मध्ये पुढे फुकायचे महाराज त्यांना काहीच कळत नाही मला त्या दंडाच्या साड्या मी घालते लोक माझा पदर फाटलाय पण मी लोकांना तुमची इज्जत जाऊ देणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे लेकरांचे हाल चालले पोटात कावड्या ओरडतात पूर्ण अन्न करतात तुम्ही देवाची भक्ती करता कृष्णाचं भजन करता त्याच्यात तुम्हाला तुमची भूक शमवली जाते पण लेख मला तड करत होतात भुकेसाठी विनंती करते तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे धर्म श्रीमंत आहे तुम्ही त्याच्याकडे जा आणि तुमची याचना त्याला सांगा तो सगळ्याला देतो तो तुम्हाला पण देईल कारण तुम्ही त्याचे लंगोटी या सुद्धा दिवसाला ऐकून घेऊन काय माहिती तो सांगते ना वसुंधरा हे सगळं मला मान्य आहे काय नाव सांगितलं मी वसुंधरा पत्नीचं नाव आहे तुला तू सांगते ना मला सगळं पडतंय ग तर आम्ही गुरु घरी राहत असताना मैत्री ठिकाणी म्हणून एकमेकांनी प्रतिज्ञा केलेली की शेवटपर्यंत मैत्रीमध्ये जर ताटातूट होऊ द्यायची नसेल तर एकमेकांनी कधीच काही मागायचं नाही असा आमचा पण केलेला आहे वसुंधरा जरी पुढची होती हुशार होती ती पुढची म्हणजे आढाव नाही बुद्धीने हुशार होती ती म्हणजे स्वामी तुमच्या पाया पडते तुम्ही फक्त जा काही मागू नका तुमच्या मनात तो झालेले तुम्हाला मला माझी आशा करते ना देव जाणता देव चतुर जाणवणी अंतर वर्तत असे त्याला तुमच्या मनात सरळ करत बघ वसुंधरे मी तुझा ऐकतो मी जातो पण मी मागणार नाही मागू नका तुम्ही स्वामी त्यांच्याकडे पण जा फक्त माझं ऐकत नाही आता त्या काळामध्ये बापू पाया चप्पल नाही अंगाला कपडे देत नाही सुदामपुरी कुठं द्वारका कुठं अंगवानी पायाने बिचारे चाललेले होते पायात कधी कधी दगड उठायचे पायाला घोड यायचे पण मजल करत ते कोणाला चालले होते तुमच्या पाया पडतो तसं पंढरपूरच्या वारीला आईश करायला जाऊ नका आपली लोक पंढरपूरच्या वारीला अवस्थेसाठी जात नाही किती लोकांना माहित नाही व्यवस्था कशी आहे मूठ टाकलेत का जेवायला चांगला चक्क्याचं जेवण आहे का श्रीखंड आहे का बासुंदी आहे का खात जागा खाण्याकरता वारी नाही हो सेवा करता वारी त्याला भेटायला जायचे ना पोटामध्ये मिळू न मिळू तिथं व्यवस्था पाहू नका अवस्था झाली पाहिजे अवस्था माझ्या झाली सुदाम देवाची मुक्काम करत ते विचारी द्वारकेला पोहोचते कोणीतरी निरोप दिला केली काय का निरोप दिला भगवंता लहानपणी तर मोठी या तुमचा सुदामदेव भेटण्याकरता येतोय भगवंतानी सुदामदेवला ऐकल्या बरोबर सोन्याचं सिंहासन जे सोडलं ते चिमचिमाट पाहिले देव सुदामदेवाचं स्वागत करायला सुदामा आक्रोश करीत भगवान परमात्मा सुदामदेवाकडे जातात दोघांची गळा भेट होते देव रडतात सुदामदेवाच्या खांद्यावरती अश्रू गळतात सुदामदेव रडतो देवाच्या खांद्यावरती अश्रू पडतात महाराज याला मैत्री म्हणतात त्याला मित्र म्हणतात त्याला आत्ताचे मित्र तोंडावर फक्त बोल बोलतात आणि झटका तेच देतात झटकाच ते देतात महाराज अवघा दिवशी आता मित्र करून अवघड झाला कोणा मित्र म्हणावा हेच कळत नाही महाराज माझं निमित्त वाक्य सरपंच धोका वही देता है जिस पर अपना ज्यादा भरोसा रहता है वही ज्यादा धोका देता है हे अवघड खेळ महाराज एक नंबरची लहान मित्राची महाराज आणि ही मैत्री कशी होती ना शंभू राजाला सुद्धा धोका देणारी जात म्हणा काय त्याचं नाव मी एवढं होतं त्यांचा तो त्यांनी धोका दिला महाराज शंभू राजांना त्यांनी बघून दिलं शंभू राजाला घरातील लोक जर आपल्याला ते शत्रू होत असलेला महाराज एक वाक्य सांगू का पण कोणाच्या घराला भुसाड लागले हे भुसाळाने पण जरा विचार करा त्या भुसाळाच्या जातीचे विचार ज्याचे असतील ना अरे तुझ्याच घराला तू भुसाळ लावतो भेताला पाडून घेतो तुझं घर तू समाजातून संपवतोय तुझं अस्तित्व समाजातून संपवतोय तिथं माझ्या भगवान परमात्म्याने परत भेटी मारली आणि सुदामदेवाला आपल्या महालात आणलं आणि स्वतः हाताने उचललं सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी देवाने बसवलं कोणी कोणाला स्वतःच्या भागात देत का घेतात सरपंच काय पडतो जरा एक दिवस बसवले ना तिथं
देते कुणी बसून कोणी जागा देत नाही. तर वारकरी संप्रदायामध्ये बापू नियम असा आहे, देव सुद्धा आपल्या भक्ताला आपलं स्वतःचा आसन करून देतो. ही ताकद वारकरी संप्रदायाची महाराज. कृपा कटाक्ष झालेली, कृपा कटाक्ष आपल्या कधी वैभवी, आपल्या कधी आपली खुर्ची दिली. सुदामदेवाची भाग्य पूजा केली. सुदामदेवाचं मनोगत जाणलं. हा बाबा कशा करता माझ्याकडे आलेला आहे. आता पिंगळे महाराज चुकून आमच्या दादाकडे आलेला असेल आणि दादानी ते जर ओळखलं असेल तर मला वाटतं मग त्याला ओळख म्हणतात. ओळखलं ओळखले बापू ओळखता आला पाहिजे, पण आता ओळखता येत नाही. देवानी ओळखलं, इकडं त्याचा कुंकुम तिलक केला, त्याचा अभिषेक केला, त्याची पाद्य पूजा केली आणि तिकडं त्या बाबाला सांगितलं, बाबा येडेपणा करू नको. जा त्या विश्वकर्माला सांगितलं, हा बाबा त्याच्याकरता माझ्याकडे आलाय, ते त्याचं सगळं करून ये. हा बाबा एका झटक्यात तिकडे गेला आणि काही मिनिटात दादा सगळी गरज सोन्याची करून दिली. सगळे महाल सोन्याचे करून दिली. विश्वकर्मानी सगळी लोक आनंदी जगू लागली. पाऊस पाणी पडू लागला. तो राबाबा करू होता. जो देवाजवळ थांबतो त्याच्या घरादाराचं कल्याण आणि जो संसारात होतो आता इकडे सुदामदेव देवाजवळ आणि इकडे विश्वकर्माने सगळे सोन्याची नगरी करून टाकली. आता माझं कीर्तन संपत आले, बोललं तर संपत आले. शुद्ध भावती घोनिया गाव सोन्याचा दिलं दिलं. बापू सांगा तुकाराम महाराज, मी त्या बाईला गोडो देऊन टाकलाय, तुम्ही नको म्हणले. मग ह्या सोन्याच्या गाड्या माड्या बंगले घोडे देतो तुम्हाला. बंगल्याचे बंगले सोन्याचे करतो. सुदामदेवाला सोन्याची नगरी देऊन टाकली. सोन्याची नगरी देतो. तुकाराम महाराज देवा तो सुदामदेव होता, हा तुकाराम आहे. तुकाराम आहे. मला तुझ्याशिवाय आराम मिळत नाही. मला तुझा विसर होऊ देऊ नको. अभंगाचं पहिलं चरण
देवाने सोनं नाणं सुद्धा सोडलं, मला सोन्याची घरदार नको, मला तुझा विसरण व्हावा, हेचे दान देवा. ते म्हणजे महाराज, आता तुम्हाला मोठी जागा उंच नको, गोट नको, तुम्हाला सोनं नाणं नको, तुम्हाला मान प्रतिष्ठा नको, मग एक करतो ना, मी बाजूला होतो, जागाच तुम्हाला देतो ना. मला कळतंय का? माझी जागाच तुम्हाला देतो ना. मग देवानी जागा पूर्ण दिली ते ऐकाय. आपला अभंग ह्याची जागा देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा, ऐका तुको बराय असं देव म्हणते. माझा लढीवा भक्त नामदेव आहे, मला त्याच्याशिवाय चैन पडत नाही, आम्हाला पण माझ्याशिवाय करमत नाही, असा निष्ठावान भक्त माझा नामदेव आहे. एकदा काकडा संपला आणि नामदेव यांनी ते मला सांगितलं, देवा माझ्या घरी येणार मी गरीबाच्या दिपोळीला एकदा. देवानी म्हणून आम्हाला इतका जर लढीवा तरी मला तू सांगतोस ना, त्याचा जर बारीक चेहरा करून सांगतोस ना, जा पुढे सोबताची तयारी कर, मी तुझ्या घरी दिपोळीच्या सणासाठी येतो. त्यावेळेस नामदेवांनी परत म्हणावं, देवा एकट्याने यायचं नाही बरं. आता बरेच लोक एकटेच घरात या, मला पण माझी मंडळी म्हणती लई शंकर चालेल तुमची महाराज, लई एकटे घरात या, एकटे घरात या महाराज, आईला घेऊन या. देव म्हणजे लगेच घेऊन येतो. नामदेव पुढे गेले, आपल्या धर्मपतीला आपल्या आईला सांगितलं, आहे बरं का, स्वच्छता करा, दाराला पूर्ण बांधा, गुड्या उभारा, रांगोळ्या काढा, धाडोट करा, कारण देव आपल्या दारात येणार आहे. देव घरा आला कीर्तन चालू ना, तू आला भक्ती सन्माने पुरीला, देव घरा आला तो त्याला भक्ती सन्माने पुरला. आणि पहिल्या दालना स्वयंपाक रूम मध्ये नामदेवरायाचं कुटुंब रुक्मिणी माता भाऊ गप्पा मारायला लागले. आणि मधल्या दालनात देव आणि नामदेवराय गप्पा मारायला लागले. गप्पा मारता मारता विषय रंगला आणि रुक्मिणी मातेला जाण झाली, अगं बाया आज तर देव विपोरी, मला माझ्या बाबाला ववायला पाहिजे. मग हिने आरतीचं ताट केलं आणि ती बिचारी दालनाच्या त्या आतल्या उमऱ्यापर्यंत गेली. देवाला कळलं आज माझी माऊली मला ववायला आली, पण मला ती ओळखते का असे देवाने चित्ती धक्का केली. बावली चतुर्भुज धारण केलं, गडेने आतमध्ये, ती आतमध्ये गेली, पाहते तर माझा बाबा दिसत नाही, हा 4 हातात हा बाबा कोण आहे, कशी याला मी वळू, लाजले माग सगळी गड्या, लागले गे मारे आता कोणा उमारू, इकडे पाहे तिकडे चतुर्भुज लागले गे मारे आता कोणा उमारू, विष्णुदास नामयाने नामदेवाने सांगितलं, आई हा नवाड आहे, खेळतो येणीची खेळावा, नटतो येणीची नाटावा, हा अवताराच्या राशी, ओहा विटेवली तो हाच आहे, ज्याच्या गळ्यामध्ये वैजंती माळा आहे, कानात कुंडल आहे, मस्त पैकी तो स्वस्तोय ना, तोच हा पंढरपूरचा काळ आपला विठोबा आहे. अजिबात घाबरू नको याला. हे कोणी सांगितलं? नामदेव यांनी सांगितलं. स्वयंपाक मी पाकस्त झालेला होता, मी जरा उलटून वेळ झालाय, खाणं पिणं झालं आणि देवानी नामदेवाला म्हणावं, नामा आता गेलं पाहिजे, राहून मोकळं पाहिजे, गड्या गेलं पाहिजे म्हणल्याबरोबर नामदेव आहे ढसा नाही लागले. देवाने विचारावं फार जसं मुलीचं लग्न झालेलं असावं आणि आता पोरीची जाती येती पहिली झालेली असावी शिवाजी भाऊ, आणि 2 महिन्यांनी बापाला आठवण आलेली असावी, मला माझ्या वाईकडे गेलं पाहिजे. मग तो बाप काय करतो, आपल्या पत्नीला सांगतो, काही घरात आहे का, मी बाईकडे सांगतो. तिने म्हणते थांबा मी घरात काय काय ते पाहते. थोड्या वस्तू ते आपल्या एका पिशवीमध्ये भरती आणि आपल्या मालकाच्या हाती माझ्या पोरीने बरं का, मग आता ते विहिरीचा पोळा बिस्किटचा पोळा पिशवीत भरतो, एसटीत बसतोय आणि नेमके त्या पोरीच्या घरात कशी एसटीचा स्टॉप असते, पोरीने हातात झाडू घेतलेला असावा, निम्म अंग झालेला असावा, एसटी तिच्या मनात यावा, त्या एसटी जर माझा बाप आला तर माझं मन किती मोठं होईल. आणि नेमकं दरवाजे तिचं लक्ष जायला आणि बाप दरवाजातून खाली उठायला, झाडू हातातून पडला बापाचं कळत नाही गरीब बापाच्या कुंडल्याने ते माझ्या लेकरांनी माझं. तसं दिवसभर गाय जंगलात असावा आणि वासरू गोठ्यात असावा, त्या वासराच्या आशेने गाय जशी गोठ्यात पळत तेव्हा बापू तशी त्याची पूर्वी पळत आली, मग त्या बापाला मिठी मारली. मला काही त्याची कल्पना आहे. हंबरुनी वासराने साखरेचं झाड
का रडतेस काय नाही बाबा आत्मनाली म्हणून मी तुमची रडते अरे बाबा बसले खाणं पिणं झालं शेवटची गाडी 4 वाजता पाहिजे आणि तुझ्या एकटीच्या घरी आता तिच्याकडे मला गेलं पाहिजे ना ती वाट पाहिजे गेलं पाहिजे म्हणजे पोरीने परत डोळ्याला पाणी आणलं आणि पोरगी रडायला लागली बाबा आता परत केली असं बाबा येतो बघ काय काळजी करू नको गेल्या घरी सुखाने राहा गेल्या घरी सुखाने राहा काळजी लावू नको पोरी सुखा जीवन कर आपल्या मालकावर प्रेम कर सासू प्रेम कर संसार सुखाचा कर बापाने ते म्हणावं पण बाप पुढे निघून पोरगी पाठीमाग होती परत बापाच्या नगर पोरीकडे जाऊन बापाने आम्हाला धरून बळत एसटीत काही टाकावं तसं नामदेव म्हणतात देवा तू चांगला रे एकतर कोणाच्या स्वप्नात येत नाही तू कोणाच्या घरी येत नाही आणि आता सुखाने आला तो सुखाने चालला देवा पण मला ते बरं वाटत नाही रे तुला सांगू का देवा तसं बरं वाटत नाही कन्या सासूला सिदाय मागे पडतोनी पाय कैसे वाटे माझ्या जीवा भेट शिवा देवा आता घरी तू येशील का रे काय तुमची इच्छा नेमकी मग नामदेवाने देवाच्या जवळ जावं आणि रडता रडता म्हणावं देवा अरे काव्याचा महिना चाललाय देवा पाहतो मी तुझं बघतो देवा काय लोक तुला दह्या तुझे चांगू घालतात गरम पाणी चांगू घालतात काय तुला सजवतात काय तुला घटवतात उठणं काय तुझ्या अंगाला लावतात सगळे तुला भरभरी कपडे घातले का लोण्याचा गोळा तुझ्या तोंडाला काय लावतात देव म्हणजे नेमकं तुला म्हणायचे काय नावा देवा अशी संधी मला मिळेल का रे देव म्हणजे एवढीच मागणी आहे ना आजच पहाटे नामदेवाला लवकर या आजच तुम्हाला मी माझी जागा देतो सकाळच्या पायी 5च्या ब्रह्ममुहूर्तावरती नामदेव आहे सगळ्या वारकऱ्याच्या आधी गावामध्ये जातात देव पटकन खाली उडी मारतो देव खाली उडी मारून स्वतःची कपडे काढतो नामदेवाला कपडे करायला सांगतात आणि आपले स्वतःचे कपडे नामदेवाला घालायला देतात नामदेवाचे कपडे देव घालतात आणि देव सांगतात नामा इथे उभा राहा हे बघ पद मिळणं सोपे नामा कोणी ठेवू नका पद मिळणं सोपं आहे ना पण पद टिकवले अवघड आहे कारण हे पद म्हणजे इतकं अवघड आहे पहाटच्या ब्रह्ममुहूर्त होते गरम पाणी अंगावर जातं सत्य बसतील तुला चंद्रभागेच्या पाण्याच्या आंघोळीची सवय तो नामदेवाचं वाक्य ऐका देवा परमार्था जो चटके सहन करीन ना त्याचा शेवट चांगला चटके फक्त एखादा पटवतातला बोल चुकला काय तुझं काय काम आहे का तिकडं चटकाचे आता मी कीर्तन करतोय एखादा मी गेलो मला नाही चटका देणार तर माया माग दुसऱ्याला चटका देणार बोने असं बोला आपण चटकाचे ते चटके सण करावं लागतात लक्षात राहू द्या नामदेवाने जेव्हा पाहिजे ते सण करतो हे नाव ऐकणारे सगळं सण करशील ना पण लोण्याचा गोळा एवढ्या वर्ष मी विटेवर उभा आहे युगे 18 विटेवर युगा पण आपण लोण्याचा गोळा खाल्लाय कीर्तन समजेल का हो कीर्तन समजाय दिव्याचा गोळा जाणार नाही लोण्याचा गोळा पण देवा खाणार नाही मग तर बरं झालं ना राहू लवकर काकडा सुरू झाला खाली काकडा म्हणा कोणी आता मनाला साक्षात देवी बाकीच्या वारकऱ्यांनी तरू केला उठा पांडुरंगा प्रभात समयो देव म्हणजे आता हे मला कशाला उठवतात मी उठून कधीच काकड्यात खाली बसलोय मला नामदेवाला उठायला पाहिजे अख्खा काकडा बापून नामदेवाचं नाव घालून देवाने उलटा म्हणला उठा नामदेवा प्रभात देव बसलं हसणं बिसणं तर बापूचं सगळं झालं आणि मग आंघोळीची वेळ झाल्यानंतर गरम पाणी आलं उष्ण पाणी आलं अंगावर चटकं बसलं नामदेवाला असं धडधडवं लागलं देव म्हणजे येल्या मना करू नको लोक नाव ठेवतील झाकली मूठ समजलं झाकली मूठ सवय काची देवा करतो चटके सण काय करतो आंघोळ बिंघोळ झाली मस्तपैकी देवाला पितंबर घातला गळ्यामध्ये कुंडल टाकली देवाला सजवलं मोर पीस टाकला डोक्याच्या सोन्याचा मुकुट चढवला असा देखणा देव दिसायला लागला एवढी भोरळ देवानी पाडली बापू एवढी भोरळ देवानी पाडली आपल्या भक्ताचा गोळा करायचा आणि त्याला सजवला आणि ज्याची पाणी होती तो म्हणतोय दादा अनारे लोण्याचा गोळा आता नामदेवराय म्हणजे लोण्याचा गोळा परत जागाही मिळणार नाही आणि गोळाही मिळणार नाही परत पदही मिळणार नाही घ्या नटून यायला नामदेवराय वेगळे तो गोळा तोंडाला लावले देवानी ओळखलं की
जात गोळा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि नामदेवाने तोंडात गोळा टाकलं दाताखाली. ज्यांनी गोळा खाया घातला तो म्हणता, किती वर्ष का करता? पट्ट्याच्या हाताने देवाने लोण्याचा गोळा खाल्ला, पट्ट्याच्या हाताने देवाने लोण्याचा गोळा खाल्ला. आता लोण्याचा गोळा कोणा खाल्ला? जागा तर दिली पण गोळा खाऊ घातला बापू. तुकाराम महाराजाला देव म्हणू लागले पंढरीचा पंढरा ऐकायला तो बऱ्या. जागा तर दिली नामदेवाला, पण लोण्याचा गोळा खाऊ घातला. बोला तुम्हाला देऊ का माझी जागा, देऊ का लोण्याचा गोळा? तुकाराम महाराज बोलले, देवा तो गोळा ती जागा तुझी तू तिकडे ही कर बस, कवर लोकांना घाल आणि लोकांना इकत बस. मला तुझा विसर पडू घेऊन होयचे दान मी एका शब्दावर कीर्तन काय सुरुवात केली अभंगाच्या पहिल्या काय. आता तुकाराम महाराज म्हणले, महाराज जर माझा तुम्हाला विसर पडला नाही तर देवा आवडीने गुण गाईल देवा तुमचे, गुण गाई नावली हेची माझी सर्वोपरी. महाराज काही धन संपत्ती घडे मुक्ती धन संपदा संत संगरे सदा गुण गाई नावली हेची माझी सर्वोपरी. महाराज जन्माला यावं लागे, देवा सुखाने घा जन्माला. पुत्र झालो तर दत्तात्रयाच्या पाया दोष आहे, घोडा झालो तर ज्ञानोबाच्या पाठीत पुढे चलो, बैल झालो तर ज्ञानोबाच्या पाठीत घेऊन पंढरपुरा निघतो. जिथं जन्माला घालायचे तिथं घाल, पण संतांच्या संगतीत घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे हाताने काळे मुखाने नामस्मरण सूचना सांगतो. सालाबादप्रमाणे पाबळ्या गावी दरवर्षी 25 एप्रिलला लहान मुलांचं शिबिर असतं, पण यांना शासनाने त्या परीक्षेच्या नियमावली बदलली. लेख पेपर सुरू होणार आहे. या वर्षीचं शिबिर भाऊ 1 मेला चालू होऊन 25 मेला ते शिबिर संपणार आहे. याची दखल घ्या. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द एखादा वाक्य जर चुकीचं झालं असेल तर मदत आम्हाला हे काय